बच्चू कडू यांचा कर्जमाफीचा ट्रॅक्टर मोर्चा आता नागपूर जिल्ह्यात धडकलाय। शेकडो ट्रॅक्टर, 4 चाकी वाहनं, ट्रक आणि मालवाहू गाड्या खरं तर शेतकरी यामध्ये नागपूरमध्ये पोहोचतायत। 3 वाजता नागपुरात शेतकरी नेत्यांची महाएल्गार सभा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यासोबतच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील आक्रमक प्रतिक्रिया दिलेली आहे। शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, संतापाची आहे अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे। त्यामुळे आता शेतकरी रस्त्यावर उतरलाय। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत जोडले जात आहेत। ज्ञानेश्वर, आता हा ट्रॅक्टर मोर्चा, महाएल्गार मोर्चा जो आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीचा हा मोर्चा नागपुरात दाखल झालेला आहे। ज्ञानेश्वर, अगदीच मी दुरुस्त करू इच्छिते की थोड्याच वेळामध्ये बच्चू कडू यांचा मोर्चा या ठिकाणी दाखल होईल। मात्र आंदोलक जे आहे ते आता मैदानस्थळी जे आहे ते दाखल झाले आहे। दृश्यांमध्ये जर पाहाल तर मी सध्याला नागपूर वर्धा रोडवरती आणि या रोडच्या लगतच हा जो मैदान आहे कृषी संशोधन केंद्राचं, या मैदानामध्ये जे आहे ते या मोर्चाचं एकूणच आयोजन करण्यात आले आहे। संपूर्ण मैदान जे आहे ते जवळजवळ सद्यस्थितीमध्ये आंदोलकांनी, शेतकऱ्यांनी जे आहे ते एकूणच भरल्या गेलेलं आहे। थोड्याच वेळापूर्वी काही आंदोलक जे आहे ते आक्रमक होत याच ठिकाणी या रस्त्यावरती आले होते, त्यामुळे काही वाहतूक कोंडी करण्याचा एकंदरीत या ठिकाणी प्रयत्न केला गेला। मात्र पोलिसांनी जे आहे ते आंदोलकांना विनंती करून या ठिकाणाहून बाजू जे आहे ते साधले। मात्र आता थोड्याच वेळामध्ये बच्चू कडू ट्रॅक्टरसह आणि मोठ्या संख्येने शेतकऱ्यांसह या ठिकाणी दाखल होतील। त्यासह विविध शेतकरी नेते राज्यातील या मोर्चामध्ये देखील सहभागी होणार आहे। काही राजकीय नेते म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील या ठिकाणी भेट देणार असल्याचं सांगितलं। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे देखील या मोर्चास्थळी भेट देण्याची शक्यता आहे। त्यामुळे नक्कीच आपण दृश्यांमध्ये जर पाहाल तर सध्याला अजूनही बच्चू कडू यांचं आगमन होण्यापूर्वीच या ठिकाणी संपूर्ण मैदान जे आहे ते एकूणच भरले गेले। सर्व वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले शेतकरी बांधव घरूनच भाकरी चटणी घेऊन जे आहे ते या ठिकाणी दाखल झाले आहे आणि एकूणच आक्रमक पवित्रा जे आहे ते या ठिकाणी या आंदोलनाने घेतलेला आहे असंच म्हणावं लागेल। कारण की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही। सरकारने एकंदरीत बच्चू कडूंना या ठिकाणी चर्चेसाठी बोलावलं, मात्र बच्चू कडूंनी थेट नकार दिला नाही। त्यामुळे आता सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन नेमकं काय या मधून तोडगा काढते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र लवकरात लवकर यामधून तोडगा नाही निघाला तर हा आंदोलन जे आहे ते आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। निश्चित धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे। या संदर्भात रविकांत तुपकर यांच्याशी बातचीत केली लोकशाहीचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। आगमन आता नागपूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे। याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आहे। त्याचा काय समजा लाखोच्या हजारोच्या संख्येचे शेतकरी दाखल झाले आहेत, शेतकरी नेते सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखल झाले। काय भूमिका असतात? शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, संतापाची आणि असंतोषाची भावना लोकांच्या मनामध्ये आहे आणि हा असंतोष कुणीतरी बाहेर काढणं अपेक्षित होतं। त्या असंतोषाला वाट मोकळी करून देण्याचं काम बच्चू कडू साहेबांनी केलेलं आहे। आज नागपूरमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी जमत आहेत, प्रचंड ट्रॅक्टर आणि गाड्या घेऊन लोक स्वखर्चाने या ठिकाणी आलेले आहेत। आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं एकच आहे की जे कर्जमुक्तीचं आश्वासन तुम्ही दिलं होतं ते पूर्ण करा। सोयाबीन कापसाचा भाव फरक जो द्यायला पाहिजे तो ताबडतोब आम्हाला द्या। त्याचबरोबरीनं मच्छीमारांच्या मागण्या, मेंढपाळांच्या मागण्या, ज्या काही अशा इतर मागण्या आहेत त्या मागण्यांच्या अनुषंगानं सरकारनं कार्यवाही करावी आणि शेतकरी तिथून न हटण्याच्या मूडमध्ये आहे। तर या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये योग्य निर्णय सरकारने घेतला पाहिजे, अन्यथा सरकारला मागात पडेल। काल नांदेडला एका शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी फोडली, तिथून पुढे शेतकऱ्यांची पोरं मंत्र्यांच्या गाड्या फोडल्या, शेतकऱ्याच्या पोरांनी तर नवल नका वाटू। राज्य सरकारने आज बैठक बोलवली, मात्र एकही शेतकरी नेत्याने या ठिकाणी उपस्थित लावली काय सांगा? मला तर व्यक्तिशः निमंत्रण नव्हतंच बैठकीचं, त्याच्यामुळे माझा जाण्याचा प्रश्नच नाही। पण इतरही शेतकरी नेत्यांनी का जावं? आज आंदोलनाचा दिवस आहे, आज महाएल्गार सभा नागपूरमध्ये सगळा शेतकरी एकवटतो आहे आणि आजच्या दिवशी कसं जाईल? कोण जातीच्या धर्माच्या नावावर उभे केलेल्या आंदोलनाला सरकार भेटायला आंदोलनाच्या ठिकाणी जातं, मग शेतकऱ्यांच्या आंदोलन जिथं होणार आहे त्या ठिकाणी सरकारमधल्या लोकांना चर्चेला जायला काय अडचण आहे? मुंबईत बैठक घ्यायची तर नागपुरात बैठक घ्या, काय अडचण आहे? पण जर आमचं तर त्याच्या पलीकडे म्हणणं असं आहे की आम्हाला मान सन्मान पण नको, पण शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची घोषणा करा, GR काढा, आमची बैठक लावा, असं पण आमचं म्हणणं नाही। 5 मासाचा अल्टिमेट दिलं होतं, 5 मासाचा निर्णय घेतला तर मुख्यमंत्र्यांच्या नागपूरच्या रामगिरी बंगल्यावर असे दिली। बरोबर आहे, त्यात काय चूक आहे? रामगिरी बंगला आमच्या कष्टातून उभा राहिलाय, आमच्या शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिलाय, टॅक्सपेअरच्या पैशातून उभा राहिलाय। त्या रामगिरी बंगल्यावर जाणं हा आमचा हक्क आहे, अधिकार आहे। त्यामुळे तिथं जाण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही। यांच्या ताटातला अन्नाचा कण आणि कण आमच्या बापाच्या घामाच्या थेंबातून आलेला आहे। त्यामुळे वर्षावर जाणं काय, रामगिरीवर जाणं काय, तो आमचा अधिकार आहे। तिथं जाण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही। आमच्या महिनाभराच्या जेवणाची व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी करावी, नाही तर नागपूरमधल्या लोकांनी करावी, पण आम्ही तिथून हटणार नाही
अशी आमची भूमिका आहे. पंजाबच्या आंदोलनाने जसं मी म्हणणाऱ्या केंद्र सरकारला झुकवलं तसं या राज्याच्या सरकारनं नागपुरातलं आंदोलन झुकवेल. आता काय भूमिका असणार? आक्रमक भूमिका असणार आहे. महात्मा गांधीच्या मार्गाने ऐकलं नाही तर भगतसिंगाच्या मार्गाने जाऊ. निश्चितच महात्मा गांधीच्या मार्गाने ऐकलं नाही तर भगतसिंगच्या मार्गाने जाऊ असा जो इशारा आहे शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी दिला. त्यामुळे आता राज्य सरकारच्या वतीने खरंच चर्चेला काही प्रतिनिधी येतात का हे बघणं महत्वाचं असणार आहे. सूरज दाट, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.